राम नारायण राम त्या शब्दातून हे विशाल विश्व आणि संपूर्ण संसार बनला आहे। तोच वेद आहे। शब्द माध्यमातील त्या शक्तीला समजून घेतले जाऊ शकते। जर त्यात डुबून जाऊ शकलो तरच फक्त व्याख्या करून ते समजले जात नाही। आपण सर्व आज ग्रह आणि उपग्रहांसारखे फिरत आहोत। आपण प्रवासी आहोत। आपण आकाशाकडे पाहत पुढे जाऊ। प्रत्येक ग्रहाशी आपला संबंध आहे। या ग्रहात इतकी शक्ती आहे की तिला कोणत्याही व्याख्येत बांधता येत नाही। फक्त पृथ्वीच ग्रह नाही, सर्व जीव, माणूस, माशा, मुंगी हे सुद्धा एक एक ग्रह आहे। मंत्राच्या आत इतकी शक्ती आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे बंधणार नाही। जीवनाच्या कर्तव्यांचे पालन करताना फक्त या मंत्राचा जप करत राहा। तुमच्या आत सर्व शक्ती आहे, फक्त त्यांचा अनुभव घेता येत नाही। या शब्दाच्या ध्वनीचा विकास होताच त्या फुलून उठतील। मन वाऱ्यासारखे व्यर्थ भटकत राहते। जसे वारा सतत धडकतो तसंच मन सुद्धा ग्रह उपग्रहांशी धडकलं जात राहते। समुद्राला नहरांचाही संबंध आहे। हा संसारच मन आहे। मन वृत्तीला निवृत्त करतं। उत्तेजनातूनच निवृत्ती जन्म घेते। जसे वाऱ्याला पाहता येत नाही तसंच मनालाही पाहता येत नाही। वारा नसेल तर पाणीही नाही, पाणी नसेल तर बर्फही नाही। बर्फ आणि पाणी ही एकच वस्तू आहे। जल आणि बर्फ वाऱ्याचा दुसरा रूप आहे आणि तोच बर्फ पाण्यात तरंगतो। मन देखील जगाचा रूप आहे, तेजाचा रूप आहे आणि हे अनंत रूप मनाचेच रूप आहे। हे अनंत जगच मन आहे। मन वस्तू बनते, मनातूनच प्रत्येक वस्तूची सृष्टी झाली। बर्फ तयार झाला, या वस्तूमध्ये आपण तरंगत आहोत। बर्फ जेव्हा पाण्यात मिसळतो तेव्हा तो पाण्यात तरंगतो। आपण सूर्यापासून, पृथ्वीपासून उत्पन्न झालो आहोत आणि या पृथ्वीवर फिरत आहोत।